सो काही ब्लॉगसाठी आलो, बट मध्येच काय दिसलंय ते बघा आम्हाला. एक नंबर यार, एक नंबर. झूम केलं मी, आय डोंट नो पूर्ण किती दिसतंय कसं नाही. सो हॅलो गाईज, आज आम्ही चाललो आहे मलाडच्या हिडन स्पॉटला. सो मी आहे अविनाश साळसकर, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. नागरेकर बंधू पण आपल्यासोबत आहेत, तळेकर वगैरे पप्पीचे मित्र आहेत आपल्यासोबत. सो चला. गावी आहे की मुंबईला हेच समजत नाही, फुल एकदम रस्ते ना गावच्या टाईप आहेत वाईब. हां सर्व बघा. सो रूट एकदम गावच्या रूट सारखे आहेत, मस्त वाटतंय साईडला एकदम. सेम गावची फिलिंग, सेम गावची फिलिंग. मुंबईचं लोकेशन हे वाटतच नाही असं, पण एक नंबर मलाड. खूप वरती आहे. आम्ही किती वेळ लागेल तरी अंदाज? 15 मिनिटं लागतील. 15 मिनिटं. आता ऑलमोस्ट आलं, 5 मिनिटं लागतील. खालून आम्ही वरती आलोय, तर लांबच आहे, खूप लांब आहे. म्हणजे चालायला लागतं, इकडे गाड्या वगैरे येत नाही, बट जाण्यासाठी रोड चांगला गेला. सो 2 रोड आहे तिकडनं, आम्ही आलो या साईडून. सो ती घरं वगैरे पण आहेत, म्हणजे माणसं वगैरे राहतात वरती. गावचे रोड, पूर्ण गावचे रोड आहेत आणि फुल हिडन जागा आहे. म्हणजे माहीत नाही एवढं सगळं कोणाला माहीत असेल, म्हणजे इकडचे जे राहतात लोकल वगैरे किंवा माणसं त्यांनाच माहीत असेल, बाकी कोणाला एवढी जागा माहीत नसणार. सो ही जागा कोणाला हवी असेल तर मला DM करा लोकेशन, म्हणून मी सांगतो कुठे आहे जागा ही. चालतोय बट खूपच वेळ झाला, अजून काय स्पॉट आला नाहीत. नजारे बघा, नजारे. पप्पी किती लांब आहे अजून? म्हणजे आमचे मित्र फक्त बोलतात आलाय, बट अजून काय आम्ही लोकेशनपर्यंत पोचलो नाही. बघू आता कधी येतं आहे ते. बट तुम्ही आज जर पूर्ण ब्लॉग बघितलात ना, तर तुम्हाला फील होईल की मुंबईत पण अशा ठिकाणी जागा आहेत, सर्व एक नंबर आहेत. फुल ग्रीनरी आहे बघा ना, फुल ग्रीनरी. इमॅजिन करा यार, अशी प्लेस मुंबईमध्ये, ते पण मलाडमध्ये. लोकेशनपर्यंत पोचतोय आता मी, आता फायनली. खूप वेळ चाललो लोकेशनपर्यंत, आता येऊच. काय व्ह्यू आहे बट गाईज, एक नंबर. गावचे ब्रिज कसे असतात, म्हणजे आपण जातो वगैरे ना, मध्ये मध्ये आपल्याला ब्रिज भेटतात, गाड्यावर जातो, सेम त्या टाईपमध्ये. हो, फुल एकदम गावचं वाईब आहे, गावचं वाईब. काय व्ह्यू आहे. सो हिडन स्पॉट मलाड, एक नंबर. वरती अजून खूप आहेत, म्हणजे असं बोलतात की इकडे एकूण 7 नद्या आहेत. सो आम्ही आताची पहिली नदी फक्त क्रॉस केली आहे, पुढे अजून खूप आहे. बघूया आता आम्ही कुठपर्यंत पोचतो ते. जागा बघा ना, आहेच पूर्ण गुफा कशा असतात त्या टाईपमध्ये जागा आहेत अशा वेगवेगळ्या. फोटो काढला आणि काय हवा आली, एक नंबर, एक नंबर. समा फील बघा ना, फुल आतमध्ये बघू शकता, एकदम गुफा टाईप आहे बघा. फुल सायलेंट, ना गाड्या न काय, फक्त ज्यांना माहीत असणार तेच येऊ शकतात. म्हणजे आणि मी सांगतो, ज्यांना इकडचे राहत असतील ना त्यांना वगैरे घेऊन या, तर तुम्हाला बेटर आहे इकडे सर्व शोधायला वगैरे किंवा फिरायला. जर कोणाला माहीत नसेल तर त्यांनी डायरेक्टली येऊ नका. पाण्याचा आवाज परत ऐकायला येतोय. आय थिंक सेकंड ब्रिज आता येईल.
म्हणजे नदी, सेकंड नदी आता येईल. फर्स्ट नदी आपण आताच क्रॉस केली, सो सेकंड नदीला आता आपण जातो आहे. 7 आले एकूण 7. बापरे. हे मगाचा ब्रिज बघा, म्हणजे ब्रिज दिसत होता, आताचा ब्रिजच गायब झाला, म्हणजे पूर्ण पाणी ब्रिजवरती असं. सो हे एक नंबर. इथे थोडं पाणी कमी आहे, मगाच्या याच्यामध्ये पाणी जास्त होतं. आलात तर काहीच पूर्ण स्लिपरी रोड आहेत सगळे. पाणी कमी झालं, पाऊस जरा कमी आहे त्यामुळे पाणी एकदम कमी झालं. अशा प्रकारे व्ह्यू आहे इथला. क्लासिक व्ह्यू आहे, क्लासिक एकदम. गावचा फील बोलतात ना तो, त्या टाईपमध्ये आहे पूर्ण. आणि हे पण आपल्या मलाडमध्ये असो, सिरियसली. पुढे पुढे खूप आहे, बट आता आम्ही खाली उतरत नाही. आज ना ट्रेकचा दिवस आहे. मला वाटलं फक्त नॉर्मली असेल, बट आज इकडनं पुढे जाताना पूर्ण ट्रेक वाटतं आहे, म्हणजे जंगल सफारी गाईज. म्हणजे आतून आतून आम्ही सगळं चाललो एकदम रोड. लोकेशन जर तुम्हाला हवं असेल ना हे, तर मला DM करा, किंवा लोकेशन कुठे आहे असं म्हणून टाका, मी सांगतो तुम्हाला हे लोकेशन. मॅन वर्सेस वाईल्ड. लेण्या विना कशा असतात त्या त्या टाईपमध्ये आहे पूर्ण. नागरेकर बंधू फुल फॉर्ममध्ये आहेत, दोघंही पुढे आहेत. लुक ॲट व्ह्यू या गाईज, एक नंबर. पाणीचे ना, पाणी फुल प्युअर पाणी एकदम. जेव्हा बीचला जातो ते पाणी कसं असतं, हे पाणी बघा कसं आहे, खूप डिफरन्स आहे. सिरियसली मॅन, एक नंबर. अमित तळेकर आपल्यासोबत आहेत. कपिल आहे पुढे, धावताय पटापट. आम्हाला पकडून पकडून जायला लागतं, बिकॉज चप्पल घातले, त्यात पाणी पण खूप आहे. हां, स्लिपरी आहे रोड सर्व. एकदम कडेकडेवरून जायला लागतंय. फायनली काय प्लेस आहे यार, एक नंबर व्ह्यू आहे बा. पूल लोकेशन हवं असेल ना तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करा, मी सांगतो तुम्हाला हे पूर्ण लोकेशन कुठे आहे. ॲडव्हेंचर ट्रेक आत्ताच एक आमचा गडी बाद झाला आहे. पाण्यामधून फुल हळू स्लिपरी रोड आहे सर्व. पप्पी आरामात आहे मित्र, आरामात. सगळे रस्ता शोधत शोधत येत आहेत, फुल पाणी आहे आणि मेन शेवाळ आहे. आम्ही जास्त पुढे गेलो नाही, कारण का ते पूर्ण पॉसिबल होणार नव्हतं सर्व कव्हर करायला. सो अर्ध्यावरती रिटर्न परत. आता जो पूर्ण ट्रेक करून म्हणजे अर्धा झाडांना पकडून वगैरे रिटर्न. कारण आम्ही जास्त वरती नाही गेलो, पाणी खूप होतं आणि आम्ही एवढ्या तयारनुसार नाही आलो, म्हणजे जसं यायला हवं तसं होतं. सो आम्ही बोललो नेक्स्ट टाईम परत येऊ, बट ह्याच्या अपोजिट साईडला जाऊ. इथून आता आम्ही रिटर्न चाललो आहे. सो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, तुम्हाला अजून अशाच प्रकारचे ब्लॉग हवे असतील तर. पुढे पुढे मी नवीन नवीन काय ना काय टाकत राहीन. सो फायनली आम्ही पूर्ण बाहेर आलो आहे. जातानाचा एंट्रन्स बघा, एकदम असं वाटत होतं की पूर्ण झाडच आहेत, समजून येत नव्हतं. वरचं सीन एकदा घ्यायला बघतो मी कसं येतो ते, बघू. हवा एक नंबर आहे. व्ह्यू तर घेतला, आता काय माहिती कसं आहे, बट बघू आपण रिझल्टला.
तो मलाड हिडन प्लेस मॅसेज करा मला, कमेंट करा की तुम्हाला ही प्लेस हवी असेल तर कुठे आहे कसं आहे मी सांगतो तुम्हाला सर्व. तो अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा माझे व्हिडिओ. याच्यावरती पण अजून आहे स्पॉट, ते आपण मी नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला दाखवीन की अजून वरती कसं आहे ते. तो धन्यवाद.